नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला दुःखमुक्त करणारे पहिले महामानव, विश्ववंदनीय महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध, आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संपूर्ण जगाचा उद्धार करणाऱ्या महामानवांना अभिवादन. आजच्या या मंगलमय प्रसंगी पूज्य वदंत ज्ञानरक्षित थेरो आणि संपूर्ण बौद्धोपासक उपासिका आज रोशनी प्रशांत सहारे यांचा गर्भसंस्काराचा 6व्या महिन्यातील 4था विधी आपण या ठिकाणी आज घेत आहोत. तर हा विधी बौद्ध धर्मातील सर्वश्रेष्ठ विधी आहे, कारण हा संस्कार विधी आहे. सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी, सुसंस्कृत बाळ जन्माला यावं, शीलसंपन्न, सद्गुणी, शीलवान, गुणवान, बुद्धिवान, सर्व गुण संपन्न असं बाळ घडावं, यासाठी हे बौद्ध संस्कार, धम्मसंस्कार या ठिकाणी गर्भावर केले जातात. आणि हा गर्भसंस्काराचा जो काळ आहे, हा संस्काराचा काळ एवढा महत्त्वाचा आहे. आताच्या काळात केलेले संस्कार, हे संस्कार सर्वश्रेष्ठ असतात, कारण की हा संस्काराचा सर्वप्रथम, ही संस्काराची पहिली पायरी, गर्भसंस्कार ही पहिली पायरी. आणि म्हणून गर्भात असणारं बाळ जे आहे, त्या बाळाला बुद्धाचे, बाबासाहेबांच्या विचाराचे संस्कार आतापासून देणं हे गरजेचं आहे. म्हणून हा संस्कार विधी केला जातो. त्यानंतर प्रसूती सुखरूप व्हावी, क्षणार्धात व्हावी, कुठल्याही प्रकारचं दुःख संकट येऊ नये, कारण आपलं जीवनच हे दुःख संकटाने भरलेलं आहे. आणि म्हणून आपल्या मार्गात असा दुःखाचा अडथळा येऊ नये, म्हणून ते सगळे दुःखाचे अडथळे दूर करण्यासाठी, सगळे संकट दूर करण्यासाठी, सगळ्या संकटाचं निवारण करण्यासाठी आणि प्रसूती ही सुखरूप होण्यासाठी या ठिकाणी हा संस्कार विधी, विशेषतः अंगुलीमाल सूक्त, हे आपण या विधीमध्ये घेतो. आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी हे सूत्र रोज, या सूत्रावर चिंतन मनन त्यांनी केलं पाहिजे, रोज पठण केलं पाहिजे, रोज वाचन केलं पाहिजे, रोज त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण ही जी ट्रीटमेंट आहे, ही ट्रीटमेंट सर्वश्रेष्ठ. तुम्हाला पुन्हा डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायची गरज पडत नाही, कारण ही नॅचरल, नैसर्गिक, शुद्ध स्वरूपाची ही ट्रीटमेंट आहे. म्हणून दवाखान्याची वाट पाहत बसण्यापेक्षा, डॉक्टर लोकांची वाट पाहत बसण्यापेक्षा, कारण दवाखाने हे सगळे जे आहे, तर हे ज्यांचे त्यांचे डॉक्टरांचे व्यवसाय. आपण दवाखान्यात जातो, डॉक्टरची वाट पाहतो, परंतु त्या ठिकाणी त्याचं सगळं जे आहे, त्यांचे प्रयत्न जिथपर्यंत चालतात तिथपर्यंत करतात. दवा, गोळ्या, इंजेक्शन, सलाईन्स, त्यानंतर मग पर्यायाने त्यांना सिजर करावं लागतं, कारण पर्याय नाही त्यांच्याकडे.
आणि म्हणून त्याचे पर्याय संपल्याच्या नंतर, त्यांचे त्या ठिकाणी मार्ग संपल्याच्या नंतर बुद्धाचा मार्ग सुरू होतो. आणि म्हणून आपली जर आताच बुद्धावरती श्रद्धा असेल, त्या अंगुलीमाल सुत्तावरती श्रद्धा असेल, त्या अंगुलीमाल सुत्ताचा आपण अभ्यास केला असेल, तर आपल्याला ही वेळ येत नाही सीझरची, लेकरू आडवं होण्याची वेळ येत नाही. कारण हे सुत्तच त्याच्यावरती भगवंतांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं सगळ्यात मोठं औषध आहे. आणि म्हणून या सुत्ताचं आपण त्या ठिकाणी पठण करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला वाटतं की आता हा जो 9 महिन्याचा पिरियड असतो, आपल्याला वाटतं की 9 महिने म्हणजे खूप काही आहे. 9 महिने हे 9 सेकंदासारखे निघून जातात, वेळ जातो. आणि म्हणून हा जो वेळ आहे, हा वेळ एवढा महत्त्वाचा आहे. या काळामध्ये पती आणि पत्नी या दोघांचीही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. कारण आपण जे बाळ जन्माला घालत आहोत, आपण ज्या बाळाला जन्म देणार आहोत, ते बाळ नुसतंच जन्माला आणायचे, जन्माला घालायचे, त्याला अर्थ नाही. आपल्याला वाटतं की आपण बाळ जन्मल्याच्या नंतर त्याला शिकू, बाळ मोठं झाल्याच्यानंतर आपण त्याला शिकू, जेव्हा ते 20 वर्षाचं होईल तेव्हा त्याला शिकू, तेव्हा आपण त्याला वळण लावू, तेव्हा आपण त्याला संस्कार देऊ, तेव्हा आपण त्याला, जेव्हा आपल्यासंग ते बोलल तेव्हा आपण त्याला बोलू. वेळ गेलेली असते. कारण ही जी वेळ आहे, आताच शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी. आता जेव्हा ते बाळ, त्याला संस्कार, आकार उकार देण्याचा आता जो हा पिरियड आहे, याच काळात संस्कार होतात. आणि म्हणून आताच्या काळात केलेले संस्कार हे म्हणजे काळ्या दगडावरची रेख असतात. हे संस्कार कधीच हे होत नाही. आणि म्हणून आता केलेले संस्कार, या संस्काराचा परिणाम, या संस्काराचा रिझल्ट जेव्हा आपण बाळ जन्माला आल्याच्यानंतर, ते आपल्यासंग बोलायला लागल्याच्या नंतर, मग आपण त्याचं पाहायचं की ते आपण काही त्याला काम सांगायच्या अगोदर ते सगळं काही व्यवस्थित करून बसतं आहे. आपल्याला त्याला आज्ञा द्यायचं काम नाही. बाळा ऐक रे, बाळा बैस रे, बाळा इकडे रे, बाळा शांत बसना, बाळा चुप ना, असं म्हणायची आवश्यकता तुम्हाला पडत नाही. कारण आताच तुम्ही त्याला इथे शांत केलेलं आहे. आताच बुद्ध वचनाने आपण त्याला शांत केलेलं आहे. कारण बुद्धाची शांती आता इथं दिली पाहिजे आपण, नाही तर मग ते लोक अशांत असते. आपण आता एक काही महिला डोहाळे करतात, डोहाळे लागतात. तर हे जे डोहाळ्याचा जो प्रकार आहे, तर डोहाळ्याचा प्रकार निव्वळ म्हणजे असंस्कृत आणि चित्तावरती काबू राहत नाही. यावेळेला हे खाऊ का, ते खाऊ का, असं करू का, टी व्ही पाहू का, काय करू का, काय, म्हणजे असे वेगवेगळे जे चित्तामध्ये जे विकार येतात, तर हेच विकार घेऊन बाळ जन्माला येतं. त्याच्यामुळे हे जे डोहाळ्याचा जो प्रकार आहे, मग आता खेकडे खाल्ले पाहिजेत, मासे खाल्ले पाहिजेत, माती खाल्ली पाहिजे, टरबूज खाल्लं पाहिजे, कानू मेनू खाल्लं पाहिजे, तर हे आणा ते आणा, अमुक आणा टमुक आणा, तर हे जे आपले जे चित्तामध्ये हे जे येतं आहे ना, तर हे आपण इथं कंट्रोल केलं पाहिजे. नितांत शांत, नितांत निर्मळ, नितांत पवित्र वातावरण आपण इथं ठेवलं पाहिजे. विचार, आचार, संस्कार. आणि मग नंतर बघा ते जन्माला आलेलं बाळ किती सुंदर. आणि तुम्हाला बाळ सुंदर पण पाहिजे, नुसतंच असंच बाळ जन्माला नको. तर बाळ म्हणजे परिपूर्ण अंगाने, रंगाने, रूपाने आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाने, शरीराचा प्रत्येक अवयव त्याचा असा ब्युटिफुलच पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला इथे नरसिंह गाथासुद्धा त्याचंसुद्धा चिंतन मनन करावं लागणार आहे. नरसिंह गाथा, त्या नरसिंह गाथेमध्ये भगवान बुद्धाच्या शरीराचं 32 लक्षणाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आता बुद्धाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, बुद्धाच्या डोळ्याकडे पाहिल्याच्या नंतर, बुद्धाच्या कानाकडे पाहिल्याच्या नंतर, ते बुद्धाचं रूप किती सुंदर दिसत आहे, किती पवित्र दिसत आहे, किती प्रसन्न आहे, किती शांती आहे. आणि जगातलं नंबर 1चं सुंदर ते बुद्ध रूप आहे. मग आपण सुद्धा गर्भवती महिलांनी असं चिंतन केलं पाहिजे की बुद्धाच्या रूपाचा अंश, त्या बाबासाहेबाच्या महामानवाच्या रूपाचा अंश हे माझ्या बाळामध्ये येऊ. ही मंगलकामना, ही संकल्पना आपण त्या ठिकाणी धारण केली तर ती पोचते ते विचार बाळापर्यंत. इथं ते घडतं, इथं फॅक्टरी सुसंस्कार त्या ठिकाणी होत चालतात, तर तसं ते बनत चालतं आहे. आणि मग ते बनत जसं चित्त म्हणतं आहे तसं ते बाळ त्या ठिकाणी घडत चालतं. मग चित्ताचा त्या ठिकाणी स्वभाव त्या ठिकाणी एकदम पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे, हेतू दृढ पाहिजे असा, ज्याला आपण दृढ संकल्प म्हणतो, वज्र संकल्प म्हणतो. त्या ठिकाणी असा तो कठोर संकल्प तुमचा असला पाहिजे की तसंच ते बाळ जन्माला आलं पाहिजे. जसं आपण ते मडके घडवत असताना ते लोक जसं घडवतात, तर तसं हा आता आपण त्याला आकार उकार द्यायचा हा काळ आहे, संस्कार करण्याचा काळ आहे, वळण लावण्याचा काळ आहे.
आणि म्हणून इतके महत्त्वाचे दिवस आहेत हे याच्यानंतर नाही, जन्माला आल्याच्यानंतर पुढं काही एवढे संस्कार होत नाहीत. पुढचे टप्पे आहेत संस्काराचे 16 वर्षापर्यंत, तर ते एवढे विशेष नाहीत जे की आताचा सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण नंबर 1 बाळावर संस्कार होण्यासाठी, नंबर 2 आईच्या त्या ठिकाणी व्यवस्थित प्रसूती सुखरूप व्हावी, क्षणार्धात व्हावी आणि बाळ सुसंस्कृत घडावं आणि त्यांनी स्वतःचा उद्धार करावा, परिवाराचा उद्धार करावा, सर्वांचा उद्धार करावा, यासाठी हा बौद्ध धर्मामध्ये हा संस्कार केला जातो. कारण की हा जो संस्कार आहे हा बुद्ध काळापासून चालत आलेला हा संस्कार आहे. आणि आज बौद्ध राष्ट्रामध्ये हे जे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत आपल्या शेजारचे, हे सगळ्या राष्ट्रामध्ये ज्या महिला आहेत, ह्या गर्भवती असणाऱ्या महिला सगळ्या एकत्र येतात, हजार महिला एकत्र येतात आणि सगळ्या संपूर्ण 1,000 भिक्खू संघाला त्या ठिकाणी निमंत्रित करतात. निमंत्रित करून दर महिन्याला ते हा विधी करतात. भिक्खू संघाच्या आधिपत्याखाली, भिक्खू संघाच्या आशीर्वादाखाली तो विधी करतात आणि मग निश्चित त्या ठिकाणी धम्म उपासक, श्रद्धावान, धम्माचा खांब त्या ठिकाणी जन्माला येतो. आणि म्हणून त्या देशामध्ये बौद्ध संस्कृती जिवंत आहे, बौद्ध लोक जिवंत आहेत. आपण आता इकडं दिसायला ते माणसं आहेत, पण आपल्यामध्ये बौद्ध धम्मनिष्ठा नावालाच आहे. त्याच्यामुळे जन्मताच हे बाळकडू, याला बाळकडू म्हटलं जाते, आता द्यावं लागतं. ते गर्भसंस्कार असताना आपल्याला हे बाळकडू द्यावं लागतं. आताच आपण तुम्ही थोडी विपश्यना केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. बाबासाहेबाच्या जन्माच्या कथा, बुद्धाच्या जन्माच्या कथा ह्या आपण वाचल्या पाहिजेत. कारण बाबासाहेब बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये जे लिहितात, काय लिहितात की महामाया माहेरी केव्हा जाते? 10 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर महामाया माहेरला जाते. मग 10 महिने इकडे महामाया काय करते? बाळावरती संस्कार करते. आता आपल्या बाया माहेरला केव्हा पळतात? 7व्या महिन्यात किंवा 3ऱ्या महिन्यात किंवा 4थ्या महिन्यात माहेराला जातात. तर इथं संस्कार होत नाही. माहेरात गेले की मग ते माहेराचे कडचे संस्कार, मग खायला अमुकाना टमुकाना, आंबे आणा, बिस्तानं करा, फलानं करा, भज्या करा, पुऱ्या करा, हे मस्त सगळं तिथं ते सगळं खाण्यावर चित्त जातं, संस्कारावर चित्त राहत नाही. कारण ते आहार तर तुम्हाला स्ट्रॉंग घ्यावाच लागणार आहे या काळामध्ये. गरम वगैरे असा आहार घ्यायचा नाही. एकदम त्या ठिकाणी आहार आपला कसा असला पाहिजे, एकदम त्या ठिकाणी एकदम साधा आहार, सुटेबल आहार एकदम त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून हा संस्कार करण्याचा जो काळ असतो, तर त्या संस्कार करण्याच्या काळामध्ये महामाया 10 महिने कुठं थांबतात? सासरला थांबतात. शुद्धोधन आणि महामाया मिळून बाळावरती संस्कार करतात. आणि 10 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आता प्रसूती उद्या होणार. तर तेव्हा आज राणी राजाला सांगते की मला आता माहेरी पाठवा, माझी प्रसूतीची वेळ जवळ आली आहे. तेव्हा राजा म्हणाला तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. लगेच राजाने तिथे जाण्याची सगळी व्यवस्था केली. व्यवस्था केल्याच्यानंतर मग महामाया जाते त्या ठिकाणी. मग लिंबुनी वन लागतं वाटामध्ये, रस्त्यामध्ये त्या लुंबिनी वनामध्ये त्या दिवशी ते लुंबिनी वन, एरवी लुंबिनी वन जंगलासारखं जंगल, परंतु त्या दिवशी ते लुंबिनी वन वेगळंच रंगरूप धारण करतं. लुंबिनी वन त्या दिवशी एक वेगळ्या प्रकारचं असं सौंदर्य त्या वनाला येतं आहे की बाबासाहेब त्यामध्ये लिहितात की एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सजवलेल्या शामियान्यासारखं, मंडपासारखं असं ते वन त्या ठिकाणी एवढं सुशोभित आणि सुसंपन्न त्या ठिकाणी असं दिसतं आहे. आणि मग ते बघून, ते सगळा वनाचा आकार उकार त्या ठिकाणी स्वरूप, ते रंग पाहून, ते सौंदर्य पाहून महामायाला वाटतं की त्यात आपण थांबलं पाहिजे, थोडासा क्रीडा विहार करावा, थोडंसं थांबावं. म्हणून ते त्या ठिकाणी पालखी वाहणाऱ्याला सांगते की तू थोडं थांबा, मला उतरायचं. ते खाली उतरतात आणि त्या सगळ्या फांद्या ज्या आहेत त्या ठिकाणचे जे झाडं आहेत, झाडाच्या बुंद्यापासून ते शेंड्यापर्यंत सगळे झाडं, फुलं, प्रसन्न, ते वातावरण एवढं असं प्रसन्न आहे, एवढं मंगलमय आहे की ते सगळं, ते सीझन नसताना सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या झाडाला फळं आहेत, सगळ्या झाडाला व्यवस्थित फुलं आहेत, सगळे झाडं एकदम असे सौंदर्य संपन्न असं ते वन त्या ठिकाणी एवढं सुशोभित दिसतं आहे. आणि मग त्या ठिकाणी सगळ्या त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळक्याने खालीवर हलतात आणि ते पाहून महामायाचं चित्त त्या फांद्याकडे जातं की अशी फांदी आपण पकडावी असं वाटतं. आणि महामाया त्या ठिकाणी जाते आणि त्या शाल वृक्षाची फांदी पकडते. त्या शाल वृक्षाच्या फांद्याला वाटत असेल की आता या ठिकाणी महान बुद्धाचा जन्म होणार आहे, महामायाने मला धरून, मला पकडून इथं बाळाला जन्म द्यावा, असं म्हणून त्या सगळ्या फांद्या महामायाला त्या ठिकाणी
असं खालीवर होतात, म्हणजे या म्हणून मला धरा म्हणून सांगतात, मला पकडा म्हणून सांगतात. तेव्हा महामाय एक फांदी सहज धरते आणि ती फांदी हवेच्या झोकाने अशी वर उचलल्या जाते. वर उचलता क्षणी त्या ठिकाणी बाळाचा जन्म होतो आहे. आणि म्हणून ते जन्माला आलेलं बाळ उहा 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 रडत पुढत जन्माला येत नाही, तर तेव्हा जन्मताची त्याची गर्जना असते. अग्गो हमस्मिंग लोकस्य जेठ्ठो हमस्मिंग लोकस्य सेठ्ठो हमस्मिंग लोकस्य अयं अंतिमा जाती नथी दानी पुनः भवती. या संसारामध्ये मी आग्र आहे. अग्गो हमस्मिंग लोकस्य जेठ्ठो हमस्मिंग लोक, या संसारात मी ज्येष्ठ आहे, जगामध्ये ज्येष्ठ आहे. श्रेष्ठ हमस्मिंग लोकस्य, या संसारात, या जगामध्ये, या दुनियामध्ये मी सर्वश्रेष्ठ आहे. अयं अंतिमा जाती, हा माझा पृथ्वीवरती शेवटचा जन्म आहे. नत्ती दानी पुनः भवती, याच्यानंतर पुन्हा पुनर्जन्म नाही. अशी त्या ठिकाणी ते बाळ जन्मात असण्याची त्या ठिकाणी गर्जना होते आहे. आणि खाली धरणी, आता ही एवढी मोठी सृष्टी, एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये पृथ्वीवरती महामानव जेव्हा जन्माला येतात तेव्हा नितर धरणीचं कर्तव्यच आहे त्या ठिकाणी त्या महामानवाचं स्वागत करायचं. तर ती धरणीच त्या ठिकाणी फुलं त्या ठिकाणी उमलतात, त्या फुलावरती ते बाळ पाऊल टाकतं आहे. अशा प्रकारची गर्जना त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून एक कसं हे सगळं सुसंस्काराने सगळं घडतं आहे. म्हणून असे संस्कार आपल्याला बाळाला द्यायचे. हे बाळकडू बुद्धाचं संस्काराचं बाळकडू आपल्याला लेकराला द्यायचं आहे. आणि हे दिल्याच्यानंतर तुम्हाला बाहेरचं काही द्यायची गरज नाही. बाहेरचे कुठलेही संस्कार या संस्कारापेक्षा श्रेष्ठ नाही. हे संस्कार सर्वश्रेष्ठ असतात. आणि म्हणून आता दिलेले संस्कार, आता केलेले संस्कार नंतर पुन्हा तुम्हाला कधीही डोकेदुखी लेकरं राहत नाहीत. तुमची आज्ञा, कारण माता पितू उपठ्ठान, आईवडिलांनी त्या ठिकाणी जसे संस्कार केले तसे तुम्हाला परत ते मिळणार आहे. कारण आता आपण जे संसार करतो, आता लेकरा बाळाला जे जन्माला आणतो कशासाठी, कशासाठी जन्माला, संसार करायसाठी ना. उद्या आपल्या सुखसोयीसाठी, उद्या लेकरांनी तुम्हाला भाकरी घातल्या पाहिजे, उद्या लेकरांनी तुम्हाला सांभाळलं पाहिजे, तुम्हाला उद्या जीव लावला पाहिजे, तुम्हाला घेऊन गेले पाहिजेत कुठं सांभाळून, आणि सांभाळून तुम्हाला जपलं पाहिजे, व्यवस्थित सांभाळ केला पाहिजे, व्यवस्थित वेळेच्या वेळेला भाकरी द्यायला पाहिजे, दवाखाना केला पाहिजे, सुखादुखात सगळ्याच्यात धावलं पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आता ती पेरणी करावं लागते. नाहीतर मग आता लेकरं मोठेले होते असे आपोआप मोठे सहज वाढलेले लेकरं, सहज वाढलेले सहज मोठे झालेले लेकरं आई वडिलांना ते विशेष घेत नाही, विशेष असं बघत नाहीत, असं सन्मान आहे ते अजिबात नसतं. आणि मग ज्या आईवडिलांनी मुलावरती काही संस्कार केले, काही वळण लावले, तेच लेकरं मायबापाकडे पाहतात. परंतु ज्या मुलाबाळांना संस्कारच केले नाही, निस्ता लाड केला लेकराचा, निस्ता लेकराचा लाड 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 लाड, बाळा असं बाळा तसं, लेकरांचं तर उहू केलं गेलं त्याच्या मागं, तिकडं उहा केलं त्याच्या मागं आपण जाऊन पळत पळत, काय झालं बाळाला, काय झालं टिलूला, काय झालं पिलूला, असं करत. म्हणजे एवढा त्याच्यामध्ये हे असं एवढा मोह नसला पाहिजे लाडाचा. कारण हे जो लाड आहे, या लाडामुळे लेकराच्या बुद्ध्या मॅड होत्या, लेकराची त्या ठिकाणी बुद्धीला धारच येत नाही. म्हणून आपण लाड थोडासा असतो, थोडासा त्या ठिकाणी लेकराचा मोह. परंतु सगळ्याच बाबतीमध्ये लाड, अभ्यास करताना त्याला अभ्यास करू द्यायचा नाही, लेकरू शिकते त्याला शिकू द्यायचं नाही. मग असा जो लाड असेल तुमचा, तर हा लाड तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अधोगतीला, समाजाला अधोगतीला घेऊन जाणार आहे. आज जे आपलं सगळ्यात मोठं जे नुकसान आहे, हे तुमच्या आज सगळ्या समाजाचं नुकसान, ही जी पिढी जर खराब होत असेल, बिघडत असेल, त्याचं कारण मायबापाचा लाड. लाड कोणता करावा, काय करावा, हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे हे लाड आपण संस्काराचे, बुद्ध संस्काराचे लाड पुरवले पाहिजेत. लाड कोणते पुरवले पाहिजेत? बुद्ध संस्काराचे लाड आपण पुरवले पाहिजेत. नाही तर मग लेकराला खुळखुळे हेन तेन खेळत बसाल तर सगळं तुमचं जीवनाचं खुळखुळं होऊन जाते. मग काय त्याला अर्थ उरत नाही. म्हणून या ठिकाणी हे संस्कार तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी. आता ध्यान म्हणजे ध्यान, विपश्यना म्हणजे विपश्यना, चित्ताला एकाग्र करायचं म्हणजे करायचं दोघांनी, ही दोघांची जबाबदारी. माता आणि पिताची नाही, एकट्याने संस्कार करायचे तर मग एकीकडेच ओढते ते मायला पाहिजे, म्हातारपणी बापाला कॅटराखाली आली. तसं नाही झालं पाहिजे. कारण ते वर्ष तुम्ही मला संस्कारच केले नाही, तुम्हाला पाहिलंच नाही, तुम्हाला वळण लावलंच नाही. आणि संस्कार करत असताना सगळ्या लेकराला समता सगळ्यात महत्त्वाची आहे. एका लेकराला मग काय जीव लावायचा, दुसऱ्या लेकराला खायला द्यायचंच नाही, कपडे व्यवस्थित घ्यायचे नाही, सगळ्याला समता, सगळ्याला सारखं. ड्रेस जर आपण लेकराला घेत असो त्या ठिकाणी एका किमतीचे सगळे कपडे, एका क्वालिटीचे सगळे कपडे, आणि सारखं असं हे संस्कार आपण करीत गेलं तरच पुढं ते तुम्हाला समतेनं पाहते. नाही तर मग एकाच लेकराला पाहत बसायचं, दुसऱ्या लेकराला व्यवस्थित पाहायचं नाही, तर मग त्या ठिकाणी लेकरावर त्या ठिकाणी परिणाम वाईट होतो.
आणि मग ते म्हातारपणात तुम्हाला पाहत नाही. हे जसं पेरलं तसं उगत आहे, जसं पेरलं तसं उगत आहे. जशी करणी तशी भरणी, जसे कर्म तसे फळं. आणि म्हणून ही जबाबदारी, कारण आपण सांसारिक जीवनात आहोत. संसार म्हणजे नुसतं हे लेकरं बाळं, घरदार, टी व्ही पाहत बसणं, खाणं पिणं, भाकरी टाकणं, हे याला तुम्ही संसार म्हणता. पण हा संसार नाही, हा खरा संसार आहे लेकराला सुसंस्कृत करण्याचा, सुसंस्कृत पिढी घडवण्याचा, एक बौद्धमय पिढी घडवण्यासाठी. आता बंधूंचं जे धम्ममय भारत मिशन अभियान जे आहे ते हे सांगतं की तुम्ही बाळावरती हे संस्कार केले पाहिजेत. आणि म्हणून हे संस्काराचे प्रवचनं हे आपण रोज ऐकले पाहिजेत. विशेषतः हे अंगुलीमाल सूत्र तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर मैत्री सूत्र, करनिमित्त सूत्र तुम्हाला घ्यायचं आहे. जेवढे सूत्र तुम्ही हे रोज रोज रेग्युलर याचं पठण करसान तेवढे संस्कार बाळावरती होतात. आईनं करायचे, वडिलांनी करायचे, दोघांनी करायचे. नरसिंह गाथा घ्यायची. त्यानंतर महामंगल सूत्र आहे. हे सगळे सूत्र जे आहेत, या सूत्राचा परिणाम जो आहे तुम्हाला आता त्याचं काय वाटणार नाही, पण जेव्हा रिझल्ट येईल, जेव्हा बाळ जन्माला येईल, तेव्हा मग ते कळलं तुम्हाला की कसं त्याचे सुंदर सुंदर ते डोळे, सुंदर सुंदर त्याचं नाक, सुंदर सुंदर त्याचे कानं, सुंदर सुंदर त्याचं कपाळ वगैरे, केस वगैरे, सगळ्या रंगारूपाने सुंदर जन्माला बाळ येतं. नाही तर मग संस्कारच कोणते केले नाही तर मग ते डोळा एकीकडे घेऊन जाईल, नाक एकीकडे घेऊन जाईल, कान एकीकडे घेऊन जाईल. तर असं मग चित्रविचित्र, दाता एकीकडं. तर हे सगळे व्यंग येतात मग बॉडीमध्ये, शरीरामध्ये. ते व्यंग कुठला राहू नये. बुद्धीमध्ये व्यंग नसला पाहिजे, शरीरामध्ये व्यंग नसला पाहिजे. हे व्यंग आताच काढायचे तुम्हाला. ते निघतात फक्त या बौद्ध संस्काराने. कारण हे तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं नाही, जसं एखादी आपण शेती पेरली, त्या शेतीला व्यवस्थित त्या ठिकाणी त्याला खुरपलं नाही, नांगरलं नाही, त्यातलं तण काढलं नाही, तर मग ते काय, शेती खराब होऊन जाते. तसं ज्या ठिकाणी आपण हे संस्कार या ठिकाणी व्यवस्थित दिले नाही तर त्या ठिकाणी बाळाचं नुकसान होत आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी माता आणि पिता, ही सगळ्यात मोठी गुरु आहेत. आता सध्या तुम्ही त्या बाळाचे सर्व काही तुम्हीच आहात आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही इथं तुम्ही पूर्ण केली ना तर पुढं तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम पडत नाही. आणि म्हणून हे संस्कार आपल्याला या ठिकाणी बाळाला द्यायचे. आजच्या प्रसंगी या ठिकाणी हा संस्काराचा उपदेश आपण सर्वांनी केला. हे संस्कार आता समाजाला आपल्याला द्यायची गरज आहे. आणि म्हणून संस्कार होतात तर ते असे गर्भातून होतात. माणसं मोठे झाल्याच्यानंतर, म्हातारे कुत्रे झाल्याच्यानंतर कुठलेही संस्कार होत नसतात. कारण ते त्यांच्या स्वभावानं चालतात. ते त्यांच्या स्वभावावरती, त्यांच्या ज्या खोडी आहेत त्या खोडीवरती ते तटस्थ असतात. खोडी सोडत नाहीत ते. त्यांची जी बोलायची खोड असत त्या पद्धतीनं, चिडचिड करायची खोड, चुगल्या करायची खोड, चाटा मारायची खोड, खोटं बोलायची खोड, ह्या त्या सोडित नाहीत. म्हणून ते आतापासूनच बाळ जे आहे यानं कधी खोटा शब्द उच्चारला नाही पाहिजे. त्याच्या म्हणजे एवढं ते असं बलवान बनलं पाहिजे, वाणी त्याची अशी एवढी बलवान बनली पाहिजे, सील त्याचं एवढं बलवान बनलं पाहिजे, त्याच्या चित्तामध्ये असं आलंच नाही पाहिजे, त्याच्या चित्तामध्ये वाईट मार्ग आलाच नाही पाहिजे. हे वळण आता आपण इथं देणं गरजेचं आहे. नाही तर आपल्या समाजामध्ये असं आहे, लेकरं 20-20 वर्ष झाल्याच्यानंतर मग आपण म्हणतो, पहा ना आमचं पोरगा असं करू राहिले, पण ते जे आमच्या पोराला सांगा रातच्या 12-12 वाजता घरी येत नाही. मग असं आपण जेव्हा लोकांपाशी दुखणं सांगतो तेव्हा वेळ गेलेली असते. तेव्हा मग तुम्ही कितीही बोललं, कितीही काय केलं, कितीही सांगितलं, समजते त्याला, पण तुमचं काय ऐकणार नाही तो. कारण अवतीभोवती बाहेरचं जे वातावरण आहे, दुनियातलं जे वातावरण आहे, त्या वातावरणाचे संस्कार त्याच्यावरती पडतात. आणि म्हणून तसे संस्कार येऊ द्यायचे नाहीत. शुद्ध संस्कार, पवित्र संस्कार, धम्म संस्कार हे आपल्याला बाळाला द्यायचे. ही संस्काराची या ठिकाणी हा जो विधी आहे, या विधीला गर्भमंगल संस्कार विधी म्हणतात. आणि हा विधी आपण सगळ्यांनी केला पाहिजे, करायला लावला पाहिजे. महिलांना, ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना विशेष माहिती दिली पाहिजे. हे करणं आपल्या सर्वांचं ते कर्तव्य आहे. या प्रसंगी हा उपदेश या ठिकाणी देऊन या ठिकाणी धम्मदेशनं समाप्त करतो. नंतर पूज्य भंतींचं प्रवचन या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं सुखी.